मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील दहीहंडीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। आता मी पुण्यातील लाल महल चौकामध्ये आहे आणि पुनीत बालन ग्रुप कडून या ठिकाणी 35 मंडळ एकत्र येऊन या ठिकाणी दहीहंडी साजरी करतायत। एक वेगळा परंपरा पुण्यात त्यांनी या ठिकाणी घालून दिलेली आहे। पुनीत बालनजी सध्या आपल्या सोबत आहे। एक वेगळा उत्साह दिसतोय, नाहीतर या चौकात जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त दहीहंडी असतात। नक्कीच हे तुम्ही बघा, पुणे शहरातील 35 मंडळ एकत्र आणणं हे सोपं नाही आहे। राजकीय लोक एकत्र येऊ शकतात, मंडळ येऊ नाही शकत, पण याच्यात हेतू म्हणजे तुम्ही पाहिलं समाजात एक परिवर्तन घडवण्यासाठी। जसं तुम्ही म्हणले मी की 20-25 मीटरवर दहीहंडी साजरा व्हायची, पण त्या दहीहंडीला काय अर्थच नव्हता, कारण फक्त धागडधिंगा आणि ट्रॅफिकची कोंडी, पोलीस प्रशासनावर ताण आणि पुणेकरांना त्रास आणि ध्वनी प्रदूषण हे मिटवण्यासाठी हा गणेश मंडळाचा जो कार्यकर्ता आहे तो नेहमी समाजात एक समाज परिवर्तन आणतो। आणि त्याच परिवर्तनातून आज तुम्ही या ऐतिहासिक चौकात पाहिलं तर 35 मंडळ एकत्र येऊन ही भव्य दहीहंडी, संयुक्त दहीहंडी उत्सव साजरा होतीये। खरं तर खूप चांगला या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि जी एक परंपरा पुण्यात नवीन घालून दिलेली आहे अर्थातच ती खूप चांगली आहे। आणि आता त्यांनी अर्थातच इथं इशारा केलेला आहे आणि अक्षरशः पुण्यात जी परंपरा आहे ढोल ताशा पथकाकडूनच सुरुवात होत असते। या ठिकाणी डीजे न वाजवता थेट ढोल ताशाचं वादन या ठिकाणी होत आहे। जर आपण हातामध्ये या सगळ्या मुलींच्या हातात बघितलं तर त्यांच्याकडे हातात भगवे ध्वज आहेत आणि हातात भगवे ध्वज घेऊन एक वेगळी कला या ठिकाणी ते साजर करतायत। आणि आपण बघतोय पुण्यातील या लाल महलच्या अगदी समोर अशा पद्धतीने ढोल ताशाचं वादन होतंय आणि एक वेगळा परंपरा पुनीत बालन यांनी घालून दिलेली आहे। अर्थातच अनेक मंडळं, जवळपास 35हून अधिक मंडळं एकत्र येऊन या ठिकाणी हा दहीहंडीचा उत्सव साजरा करतायत आणि आपण बघतोय ढोल ताशाला सुरुवात होतीये आणि हजारो पुणेकर हातात मोबाईल घेऊन हे सुंदर क्षण टिपण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर या रस्त्यावर नेहमीच अनेक लोकांना त्रास होतो, मात्र आज जर आपण बघितलं तर एकत्र अशा पद्धतीने हे दहीहंडी उत्सव साजरा होतोय आणि या ठिकाणी आता ढोल ताशाला सुरुवात होतीये। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।